आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीची भजी। त्यासाठी बघा वाडगा घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम कोबी मी बघा अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। एक वाटीभर कांदा घेतलेला आहे असं बारीक कापून। त्यात टाकायचे आपल्याला छोटा एक चमचा धने असे दरदरे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला हळद, त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, छोटा अर्धा चमचाला कमी अशी मिरची पावडर घेतलेली आहे। ओवा हातावर चुळून घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि एकदम थोडासा तुकडा असा आल्याचा कुटून घेतलेला आहे। असं मोठा मोठाच कुटलेला आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे पहिलं आपल्याला चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून हे पाणी सुटलेलं कोबीला मस्त बघा असं दाबून दाबून चांगलं मी मिक्स करून घेतलेलं असं पाणी सुटतं बघा। आता ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकणार आहे आणि 2 चमचे आपल्याला ह्याला टाकायचे तांदळाचं पीठ। त्यात हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, थोडीशी जास्त कमी टाकली तरी पण चालू शकते। मस्त असं बघा कोथिंबीर टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम करत ठेवलं तर तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। तर आपल्याला एकदम छोटे छोटे सोडायचे आहेत बघा। सोडून झालेत बघा, थोडेसे सोडलेले आहेत। ते पहिले टाकलेले बघा असं गॅस असला की नाही की असे लाल होतात बघा। मस्त असा बघा कलर आलेला आहे गोल्डन। आता हे आपण काढून घेऊया, नितळून घ्यायचे एकदम। आता तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते। हात तसाच आहे बघा पिठाचा एकदम कडक। हे बघा गरम गरम आहे एकदम आणि